नंतर प्रमुख लढती आजच्या या 8 मतदारसंघांमध्ये कशा आहेत ते आपण बघूयात। कोणकोणते नेते एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहे ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघूयात। परभणी मधली दृश्य आपल्याकडे येत होती आणि त्या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसत होती मतदारांची। दरम्यान आताची सगळ्यात मोठी बातमी, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालं आहे। आता अगदी काही क्षणांपूर्वी मतदानाला सुरुवात झाली आहे। 13 राज्यांमधील 89 जागांसाठी आज मतदान होत आहे। तर अगदी काही सेकंदांपूर्वी मतदानाला सुरुवात झाली आहे आणि ज्या 89 जागा आहेत देशातील त्यामध्ये 8 जागा या महाराष्ट्रातल्या आहेत। मतदान केंद्रांवर लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे आणि बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालं आहे। 13 राज्यांमधील 89 जागांसाठी हे मतदान होत आहे आणि त्यामध्ये केरळमधील सर्वच्या सर्व 20 जागांसाठी तर महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचाही यामध्ये समावेश आहे। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील हे मतदारसंघ आहेत आणि परवापर्यंत इथं प्रचाराला वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं। 2 दिवसांपूर्वी प्रचार थांबला आणि आज प्रत्यक्ष मतदान होत आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कशी लढत आहे ते। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांच्या विरोधामध्ये मवियाचे नरेंद्र खेडेकर हे रिंगणात आहेत। त्याचबरोबर अपक्ष रविकांत तुपकर हे सुद्धा या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे आणि वंचितचे वसंत मगर हेही निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहे। तर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अनुप धोत्रे यांच्या विरोधामध्ये मवियाचे अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर हे निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहे। त्यामुळे आता या सर्व जे उमेदवार या ठिकाणी दिसतायत त्यांच्यामध्ये प्रमुख लढत होती आणि त्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे। तर वर्धा लोकसभा मतदारसंघात जिथे आज मतदान होतं त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार रामदास तडस आहेत। त्यांच्या विरोधामध्ये मवियाचे अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून इथं राजेंद्र साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे 3 जे नेते आहेत त्यांच्यामध्ये लढत या ठिकाणी पाहायला मिळते। दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मवियाचे संजय देशमुख त्यांच्या विरोधामध्ये राजर्षी पाटील आहेत। तर हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीचे बाबूराव कदम कोहळीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि मवियाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्याचबरोबर वंचित बहुजनचे BD चव्हाण हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि या 3 नेत्यांमध्ये इथं प्रमुख लढत पाहायला मिळते। तर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून प्रताप पाटील चिखलीकर जे विद्यमान खासदार आहेत त्यांना संधी देण्यात आली आहे पुन्हा एकदा आणि मवियाचे वसंत चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर वंचितकडून ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे आणि या 3 नेत्यांमध्ये या ठिकाणी प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे। तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाचे संजय जाधव यांच्या विरोधामध्ये महायुतीचे महादेव जानकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे। तर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि मवियाकडून बळवंत वानखडे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे। तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हेही निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि त्यांना वंचितचा पाठिंबा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।